तर आतनं आवाज आला. तर रस्त्यात एक बाई दिसली आम्हाला. पण ही रात्री एका जागी अशी बसती. असं घडलं की ती त्याच्या मुलाच्या अंगात घुसली. गाडी मागं खेचायला लागली माझी. तर म्हणतो त्याला लहानपणापासून त्याला ते कब्रस्तान आवडतं. कब्रस्तानात अंडी तळून खायचा. जिवंत माणूस हा मेलेल्या माणसांमध्ये झोपायचा म्हणल्यावर काय. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर. तर आज आपल्या इकडे जे पाहुणे आलेले आहेत ते पिंपरी चिंचवड फुगेडी या गावातून आलेले आहेत. तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूया, त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? संतोष जाधव. बरं. आणि आता राहिलं कुठे तुम्ही? आता राहायला मी पिंपळेवरला आहे. बरं. आणि मूळ गाव कुठलं? फुगेवाडी. बरं. राहण्याची मोठी फुगेडीमध्ये. फुगेवाडी. जन्मच माझा फुगेवाडी. बरं. आणि काय करता आता सध्या तुम्ही? आता मी टाटा मोटर्सला जॉबला आहे. बरं. काय कसे अनुभव घडले आणि पहिला अनुभव कुठला होता? पहिल्या अनुभवाची सुरुवात कशी झाली? हा अनुभव म्हटलं की आत्ता सगळ्यात पहिला तर आपला अनुभव फुगेवाडीतला आहे. बरं. फुगेवाडीमध्ये मी राहिला आहे. तर माझ्या संग असा एक अनुभव घडला होता. मी दापोडी चर्चला जातो. ही कधीची गोष्ट आहे? आणि आता ही 2020 ची गोष्ट आहे ही. म्हणजे लॉकडाऊनच्या जवळपास. हां, लॉकडाऊनच्या अगोदरचीच आहे बहुतेक. तर त्या टायमाला माझ्या संग असं घडलं होतं. मी चर्चमध्ये जातोय. कारण चर्चमध्ये देवाच्या आशीर्वादाने खूप माझ्याकडे सामर्थ्य आहे, की प्रार्थना केली की ते काही व्यर्थ जात नाही. रात्रीला गुडघ्यावर प्रार्थना करायची. कुणी असू द्या, आपण कोणत्याही देवाला मानू देतो, पण त्यासाठी प्रार्थना जरुरी आहे. माझ्या संग असं घडलं. माझ्या शेजारी एक मामा-मामी होते राहायला. तर लहानपणापासून बघत आलो मी त्यांना. त्यांच्याच घरी जाऊन खेळलो आहे मी. एक दिवशी असं झालं की मामीला माझ्या, मी तिला मामीच म्हणायचो, तिला बाहेरचं लागलं होतं. तुम्हाला कसं कळालं ते? ते माझा एक मामा होता. त्याने माझ्या घरी आलं. मला सांगितलं की बघ, तू चर्चमध्ये जातो, तर तू खूप प्रार्थना करतो. त्याच्याने तू नाही का खूप लोकांना नाही का असे भूतं लांब पळावलेत. भूतं म्हणजे काही आत्मे असतात ते. तर बघ तू एकदा ये. मग मी मामाला म्हटलो 5 मिनिटात आलो मी. किती मिनिटात? जसं मी चर्चवरून आलो, जरा हातपाय धुतले वगैरे आणि मग मी काय केलं, प्रार्थना केली 2 मिनिटं घरामध्ये. मग गेलो मग मी. जसं मी घरी गेलो, त्याच्या दारात उभा राहिलो, तर आतनं आवाज आला, मुझे पहचानते हो क्या? बापरे! तर मी माझ्या मामाला थांबवलं. मामा इथं थांब. कारण ते जे आतमध्ये आहे ते भयानक आहे. ते काय करू शकतं? कधी तांबे फेकून मारण, काही करू शकता, त्याचं काही सांगता येत नाही. पण तो मला म्हटला की बघ, मी तर आहे ना त्या संग रोज तिथं घरात असतो आम्ही. माझा मुलगा तिथं झोपतो, मी तिथं. पण ही रात्री एका जागी अशी बसती, झोपत नाही. मी म्हणले असं किती दिवस झाले? तो मला म्हणला आता झाले 7 दिवस. मग मी म्हणलं तू त्याच्यावर काय उपाय नाही केला का? तो म्हणला मी सगळीकडे गेलो बाळा. मी पुण्यामध्ये दारग्याला गेलो तिला घेऊन. दारग्यामध्ये 5 मिनटं तिला बरं वाटलं. म्हणजे ते निघून गेले जरा. जे काय अंगात होतं तिच्या ते निघून गेलं. पण मी जसं लोकलला बसलो, परत तिच्या अंगात आली ती. ती लोकांकडे रागाने बघायला लागली. लोकलमध्येच. मला त्याने असं सांगितलं की एक बाईचं आहे ना, तिने काय केली, ती हिने पकडली होती लोकलमध्ये बसल्या जागी. तर कसं बसं त्याच्या मुलाने त्यांनी घरापर्यंत आणलं. मला म्हणले घरी आणलं मी. मी तुला लांबनं बघितलं येत आणि चॅसवरनं येत होतास तू, तर मग मी तुला येऊन बोललो. बरं ठीक आहे. जसं मी तिच्याकडे गेलो ना, तर ती मला काय म्हटली होती, मैं पहचानती हूँ. कारण त्या बाईला मराठी येते, हिंदी कधी तिला आलीच नाही. म्हणजे तिच्या काय ती जन्मापासून ती मराठीची, हिंदी म्हणलं ते जमतच नसायचं तिला. तर मी म्हटलं ठीक आहे, तू मुझे पहचानते हो ना? ती म्हणली हो. आप निकल के जाओ, मैं यीशु का नाम से आपको वार्निंग दे रहा हूँ, निकल के जाओ. तर ती मला काय म्हटली, मैं अभी निकल के जा रही हूँ, लेकिन मैं फिर आऊंगी. म्हणजे जो शब्द होता ना तिचा, हां.
तो खूप भयंकर होता तो. आवाज वगैरे चेंज आवाज म्हणजे ते अर्धा बाईचा येत होता, अर्धा नाही का एकदम असा जड आवाज असतो. म्हणजे शैतान कसं बोलतं, कधी ते असं मिक्स व्हायचा. कारण ते बाईचा आवाज आणि ते शैतानाचा आवाज जरा मिक्स झाला की रिपीट व्हायचा तो. तर तो जरा आवाज नाही का, तो मामा घाबरायला लागला. मामाला म्हणलो, तू घाबरू नकोस, ती तुला काही करणार नाही. मी तिला विचारलं, तू क्यों आ गई, इसके अंदर क्यों आ गई है? तर ती म्हटली, मेरे को इनके लोगों ने मुझे मारा था, मार के पहाड़ के अंदर एक बड़ा सा पत्थर है, उसके नीचे रखा था मुझे. बापरे. ती पण लेडीज होती ना, तिला मारून तिला असं एका जागी गाडले. आता त्या गावामध्ये कोणते XYZ ते गाव काय तिने सांगितलं नाही मला. तर तिथून रस्ता झाला म्हणली. तर तिथून माझी आत्मा बाहेर आली. ती स्वतः मला म्हणली, और मैं आके इनके अंदर बैठी हूँ. मैं बोला क्यों बैठे हो? तर ती मला काय म्हणती, मैं इनको लेके जाने को आई हूँ, मैं बदला लेने के लिए आई हूँ, अशी म्हटली. तर मी तिला म्हटलं, तू बदला लेने को आई हूँ, अभी तो इनके सभी तो सब भगवान को प्यारे हो गए. नहीं, इनके जो पीढ़ी है मैं उनको नष्ट करने को आई हूँ. म्हणजे पिढी म्हणजे ते शेवटचंच होते त्यांची ती. म्हणजे वंश नष्ट करायचा. वंश म्हणजे ते वंशच नव्हता त्यांचा ते. म्हणजे मुलापासून होतं ना. मुलगा झाला की वंश वाढतं आपलं. बरोबर. पण त्यांना कसं ते एकच मुलगा होता. तर तिने मी तिला काय सांगितलं, देख मैं यीशु के नाम में अभी तुझे निकलने की सजा ये दे रहा हूँ, निकल जा तू अभी. मैं निकल जा रही हूँ लेकिन मैं फिर आऊँगी. जसं मी प्रार्थनेचं तेल आहे आपलं प्रभू येशू ख्रिस्ताचं, तर मी तिला असं लावलं. तर 10-15 मिनटं ती खाली पडली. 10-15 मिनटं पडली ती. म्हणजे लवकर होश नाही आले तिला. जरा पाणी बिनी मार म्हणलं मामाला, मामा जरा थोडं पाणी घे. तर पाणी बिनी घेतलं, पाणी शिपडलं, तर तिला म्हणजे जाग आली. जशी जाग आली तिला, तर ती म्हणती मला म्हणती, सनी तू इथं काय करतोयस? अरे बापरे. केव्हा आलास? मामाला सांगते, त्याला चहा बी बनवून द्या, म्हणजे मला चहा बनवून द्या. मी म्हणलं नाही मामी, चहा नाही, मी असंच आलो होतो, तुला भेटायलाच आलो होतो. म्हणजे बरेच दिवस झालं मला भेटत नव्हतं यायला. तू म्हणायची तू दिसत नाही, काय नाही. मग ती मराठीत बोलायला लागली माझ्या संग. एक पण शब्द त्या तोंडातनं हिंदी नाही आला. मामा एवढा खुश झाला, मला ते पाहून खूप आनंद झाला. कारण माझ्या येशू ख्रिस्ताच्या नावात शैतान पळून गेलेला होता. कारण देव आहे, तिथे शैतान आहे. बरोबर. आपण अशा घटने खूप बघितल्यात. पण जेव्हा मामा खुश झाला, त्या आनंद बघून मला खुश झाला. पण तिने काय सांगितलं होतं जातानी, की मी फिर आऊंगी. मामाला म्हणलं, मामा तू हप्ताभर फक्त चेसलाय रे. तो पण ख्रिश्चन आहे, तो पण देवाला मानतो. मला काय म्हणला, मी पण लहानपणापासून चेसला जायचो, आता मला वेळ भेटत नाही का. माझं काम असतात, काकू पण कामाला जाते, हा आता ह्याचं लग्न ठरलं आहे, पोराचं लग्न करायचं आहे. ठीक आहे ना, मग चांगली गोष्ट आहे. आता काकू काय बरी झालेली आहे, तू त्याचं काही टेन्शन घेऊ नको. फक्त मी काय म्हटलं तुला, की तू चर्चमध्ये ये, तिथं चांगल्या गोष्टी होतात. दर शनिवारच्या सभेला आमचे पास्टर पीटर जेव्हा आशीर्वाद सभा असते, खूप शैतान लोकांच्या अंगात असतात. जेव्हा ते प्रार्थना करतात, सगळं पळून जातं त्यांचं. मग तुम्ही त्यांना सांगितल्यानंतर मग त्यांनी पुढे काय केलं? मग ते आलेच नाही. बरं. एवढं मी कळकळीने विनंती करतो त्यांना, की मामा तू ये. ती जाताना काय म्हणून गेली, की मी सबको लेके जाने आली हूँ. तर मामा काय आला नाही. तर झाले 4-5 दिवस झाले, चांगलं चाललं असतं एकदम व्यवस्थित. तर अचानकच असं घडलं की ती त्याच्या मुलाच्या अंगात घुसली. बापरे. अंगात घुसली, बापाची पोराची भांडणं चालू झाली. कशावरनं झाली, काय झाली हे कुणालाच नाही माहीत.
तर काकू आतमध्ये होती वाटतं बहुतेक, त्यांची भांडणं झाली. तर हे दोघं रेल्वेला गेले. भांडणं होऊन मुलगा पुढं पळायला लागलाय. ट्रेन इकडून येते आपल्या इथून, दिसते ट्रेन, तरी तो बाजूला व्हायना पोरगा. बाप गेला पळत, जीव आहे ना काळजे बरोबर. शेवटीला मन त्याचं तो पळत गेला त्याला पकडायला गेला. पोराने काय केलं, बापाला पण पकडलं. ट्रेनने दोघांना उडवलं. मेले डायरेक्ट. मेले, जाग्या मेले दोघं. बापरे. आणि ते बघून त्याची बायको जाग्यावर 5 मिनिटाची थांबलेली होती शॉकमध्ये. शॉकमध्ये. ते तिला पकडायला गेले पण ती काही थांबली नाही. ती तिसऱ्या डब्याखाली तिने जीव दिला. अरे म्हणजे एकाच वेळेस तिघं जण एकाच वेळेस 3 जण गेले. आणि काय टायमिंगची गोष्ट असेल ही? 4, 4:15 दुपारचे ही अशी घटना आहे. शेवटीला काय झालं, शैतान जिंकला की. मग पुढं काय झालं मग? मग काय, आता घर बंद, सगळं बंद. मग त्यांचे नातेवाईक वगैरे काय? नातेवाईक आहेत. नातेवाईकांनी त्यांचं घर आता मध्ये भाड्याने दिलं होतं. पण तिथं भाडेकरी राहायला गेला, तो पण रुळायला चालला. मग पुढं काय झालं त्याच्यानंतर? त्यानंतर घर बंद झालं. आता तिथं कोण राहत नाही आणि आम्ही पण तिथनं घर सोडले. बरं. मग आता ती जी बाई होती, ती सगळ्यात पहिला अंगात आली होती, ती कळली का ती कोण बाई होती जिला जमिनीखाली काढलं होती ती? नाही. तिने सांगितलं नाही ना मी कोणत्या गावाची होती, काय होती, मी कुठून आले, तर काहीच नाही सांगितलं. पण तिने एक शब्द दिला होता की मी यांना घेऊन जाणार आहे. ते तिने केवरून दाखवलं. त्यासाठी देव आहे, देवावर विश्वास ठेवायचा. तर कोणताही देव असू दे, आपला प्रार्थना राहणं गरजेचं असतं. बरोबर. आणि मग त्यांच्या घराच्या आजूबाजूच्या लोकांना परत असला कधी त्रास झाला का? नाही. फक्त त्रास नाही, कुणाला त्रास देत नाही. ते दिसणं वगैरे? दिसणं आता सध्याला नाही आहे. पण जर घरात राहिलं गेलं तर घटना होती. म्हणजे त्या घरामध्ये आता कसं आहे, लग्न नवीन होणार होतं पोराचं. आता रात्रीला कसं आहे, आमच्या इथं त्या भांड्यांचा आवाज येतोय. त्याच घरातून? त्या घरातनं कुलूप आहे घराला. टी व्ही आपोआप चालू होतं, लाईटी बंद आहे तरी टी व्ही चालू. त्या घरामध्ये सगळा संसार अजूक आहे. बापरे. मग त्या धुळीने वगैरे माकला असेल ना सगळं काय? असं काही नाही? आता धुळा असं भरपूर वर्ष झालं त्याला बंद असल्यामुळं, नाही का. आणि शैतान जिथं बंद घर असतं तिथं वास करत असतो ज्यादा वर्ष. बरं. आता याच्या व्यतिरिक्त अजून दुसरा कुठला अनुभव तुमच्याकडे? अजून एक माझा एक किस्सा आहे, 2002ची एक किस्सा. मी रत्नागिरीला एक जेजच्या घरी गेलो होतो. म्हणजे आमचं शिफ्टिंगचं धंदा करायचो, म्हणजे मी ड्रायव्हर होतो त्या टायमाला, म्हणजे मूवर्स अँड पॅक. मूव्हर अँड पॅकर्स. तर त्या टायमाला मी रत्नागिरीला एक जेजचं सामान घ्यायला गेलो होतो. तर जेजचं सामान आम्ही पॅकिंग केलं, घर सामान पॅकिंग केलं, मस्त गाडी भरली. आम्ही निघालो. आम्हाला कुठं औरंगाबाद नगरला खाली करायचं होतं जेजचं सामान असल्यामुळं. तर आम्ही गाडी भरून वगैरे निघालो. रात्री ते 10, 10:15 वाजले होते आम्हाला, कारण पूर्ण घर सामान म्हणलं, जेजचं म्हणलं बंगला असतो त्यांचा, ते काय छोटे मोठे लोक नसते. तर आम्ही, माझा एक मित्र आहे जयपाल म्हणून, हरियाणाचा आहे, कारण माझ्या संग हरियाणाची पोरं असायची त्या टायमाला. तर आम्ही, आणि त्याचा एक मित्र होता, आम्ही 3 जण होतो गाडीमध्ये. म्हणजे जर असं घर सामान आपल्याला खाली करायचं म्हणलं ना, 2-3 लागतात. तर आम्ही 3च होतो. तर त्या टायमाला आम्ही काय केलं, जो आपला रत्नागिरीवरून जो पाटस रोडला जो एक घाट निघतो, हो बरोबर, तो घाट काय 150 किलोमीटर बहुतेक आहे, तो मोठा घाट आहे एकदम. कारण आम्ही रात्रभर गाडी चालवत होतो. जेव्हा मी 10:30ला निघलो, 10:30, 11 वाजले, सगळं अंधार. फक्त जाणाऱ्या गाड्या आपल्या वरती पुण्याला यायला, म्हणजे वरती जातो. आम्हाला नुसता वास, पाल्याचा वास. तुम्हाला माहिती ते झाडं कसे असतात एकदम, त्या वासाने आम्हाला असं उलटीगत व्हायला लागलं. मी स्वतः गाडी चालवत होतो त्या टायमाला. उमदळल्यासारखं. उमदळ्यात माझं नाही का, एकदम निस्ता पायाचा असा खुमाट वास. म्हणजे असं कोणतरी मेले असं नाही का, तो डेंजर वास आहे त्याचा. कुजल्या का? तुम्ही कधी अनुभव घेतला का झाडांचा, पाल्यांचा, वासाचा? हा, निलगिरीचा वास येतो थंडीमध्ये, तो डेंजर वास. निलगिरीचा तर ते होतं सोड. ते वारं पण आहे ना, असं कडू वारं, जे वारं येतं ना आपल्या हातावर, वार. नुसतं कडू, नरड्याला एकदम कोरड पाडायला लागले. तर आम्ही गेलो, रात्रीचे आले, वाजले 1:30 तरी काय घाट काय संपना. नुसतं गाडी चालवून माझे कंबर जाम झाली, तरी मी गाडी चालवत होतो.
तर एक असं एक ठिकाण आलं, तर रस्त्यात एक बाई दिसली आम्हाला. दिसली म्हणलं, एकदम अंधारात ही बाई काय करते म्हणलं. मी गाडी थांबवली नाही. गाडीचं कसं चढायला पिकअप कमी असतो, कारण घाट असल्यामुळे मला नुसतं मी घेर टाकायचो. तर ते म्हातारं माझ्या सगळे जयपाल बसलेला होता. तर म्हणलं, अरे सन्नी हे कोण आहे बाई ही आवरत. तो हिंदीमध्ये बोलायचा, कारण सगळे हरियाणाचे युपी त्या साईडचे सगळे हिंदीत बोलतात. मराठी म्हणले मी एकटाच माणूस. मी म्हणलं नको टेन्शन घेऊ, माझ्या संग प्रभू येशू आहे म्हणलं, नको टेन्शन घेऊ. वो बरोबर है रे तेरा बात, लेकिन इसका क्या करे, वो दिखाई दी मेरे को अभी, कुछ नहीं करेंगी, जाने जा पीछे काही म्हणलं नाही का. थोड्या वेळाने परत ती बाई पुढं. मग तर मी घाबरलो, मी स्वतः घाबरलो. कशी होती दिसायला वगैरे? दिसायला म्हणजे तिचे डोळे असे पांढरे होते एकदम, डोळेच फक्त पांढरे, आणि या साईडनं असं काहीतरी लावलेलं होतं तिने. म्हणजे काय लावलेलं आहे का, काळ आहे का, जाळायलं आहे ते पण नाही कळाना मला, कारण मी गाडी चालवत होतो. तर ती परत क्रॉस झाली बरं का, तर मी लक्ष नाही दिलं. जेव्हा ती क्रॉस झाली तर ती येऊन कुठं चिपकली, आपल्या रस्सी बांधलेल्या असते ना ताडपत्री, हो. तिला अशी चिपकली अशी. अरे बापरे. अक्षरशः मी आरशात बघितलं तिला. म्हणलं देवा आता तूच बघ रे बाबा, आता आमचं काय होतंय काय नाही होत. मी देवाचं नाव घेत होतो. तो चालू झाला जय बजरंगबली आपला, कारण बजरंगबलीचा भक्त होता तो. हां, मला म्हणला, मी म्हणलं त्याला त्या आरशामध्ये नको बघूस तू, कारण काय असतं माहिती आहे का, जर त्या आरशात तिची नजर आणि त्याची नजर एक झाली ना, तो गुंगला. पण ते ओशमध्ये जाते ती त्याच्या. त्याला म्हणलं त्या आरशात बघू नको म्हणलं. तो आरसा आहे ना का मी ठेवला होता, कारण मला मागचं दिसायला पाहिजे, मी थोडं लक्ष हटवायचं लगेच, आणि हा आरशात बघायला लागला. बघू नको म्हणलं, नाही तर ते वेगळं होईन म्हणलं. मी गाडी काय थांबवली नाही, गाडी नुसती पळत, सामान पडलं तरी चालेल म्हणलं जंगलामध्ये. मी म्हणलं आपला जीव वाचवायचा आहे आपल्याला. गाडी गेली माझी 5-6 किलोमीटरवर गेली. एक मोठा घाट लागला एकदम, आणि एकच बल्ब होता तिथं. एक बल्ब राहिला होता फक्त, बल्ब. हे आपले सूर्याच्या किरणांचे जे असं उजेड आहे ना पिवळा, त्याला शैतान घाबरतो. शैतान किरणांना घाबरतो. तर मी काय केलं, गाडी आहे ना माझी गाडी तिथपर्यंत गेली, गाडीचं घेरच बंद झाले पाडायचे, म्हणजे तिची हद्द होती तिथपर्यंत. गाडी मागं खेचायला लागली माझी. म्हणजे मागं चालली होती गाडी? गाडी मी पुढं पळवतोय, पण ती गाडी मागं चालली. अक्षरशः मी त्याला म्हणलो खाली गाडीचं उत्तर पटकेनी. त्याला मी उत्तर म्हणलो, मग माझं नको टेन्शन घेऊ म्हणलं, आणि मोठा दगड तू ह्याला लाव, मागं टायरला. टायराला. तो बिचारा जसं गाडीतनं उतरलं ना, त्याचं बोट कटाकलं, एवढं कापलं, रक्त. तो तसा कसा बसा पळत पळत गेला कोपऱ्याला. मला बघतोय तो, मी मागं चाललो तर. पण त्याचं धाडच करायला पाहिजे त्यांनी. तो गेला, एवढा मोठा दगड कसा तरी आणला, मागं टायराला लावला. तसा टायराला लावला, मी खाली उतरलो. आम्ही दोघं तिघं. तो एक तर झोपलेला होता, त्याला काय माहीतच नाही. त्याला म्हणलं तो झोपलेला आहे, गाडी दगड लावला, त्याला म्हणलं त्याला उठू नको, त्याला माहीत नाही, नाही तर लय बेकार होईल म्हणलं. त्याला म्हणलं त्याला उठू नको, त्याला झोपू दे, कारण तो थकलेला होता. दिवसभर काम करून आम्ही पॅकिंग करून जरा हे झालेलो होतो. तर काय केलं, आम्ही दोघं जण उतरलो, आणि तिथं ते लाईटचं खांब होता, तिथं जाऊन उभा राहिलो. अर्धा तास झाला आम्ही तिथं उभा राहिलो. टायमिंग गेला, 4:30च्या पुढे गेला टायमिंग. म्हणलं आता आपण जाऊ म्हणलं गाडीपाशी. तो म्हणला मैं नहीं आ रहा हूं, तुम जाओ गाडी के पास. मैं इधर ही रुकता हूं, कारण उजेड होता ना तिथं, काय म्हणजे भीती नव्हती. आणि गाडी अशी त्या कोपऱ्याला अंधाराच्या साईडला होती जरा, म्हणजे अर्धा 1 किलोमीटर ती गाडी होती. आम्ही पळत पळत गेलो, ते थांबलो. त्याला म्हणलं जाऊ दे, अबे आधा घंटा हो गेला है, कुछ नहीं होगा, मैं जाके आता हूँ. तू एक आहे ना लय घाबरतो म्हणलं बाबा, थांब मी जाऊन बघतो. गेलो, गाडीत बसलो. त्याला तो झोपलेलाच होता, त्याला नाही उठावला. गाडी चालू केली मी. गाडी चालू नाही झाली बरं का, डिझेल हे सगळं फुल डिझेल होतं. गाडीला 2 वेळा टाकलं तरी गाडी चालू नाही झाली. मग मी काय केलं, म्हणलं देवा गाडी चालू होऊन रे बाबा. आता स्टार्ट केला, गाडी चालू झाली. तशी गाडी चालू झालं, मनाला जरा थोडं हे वाटलं, गाडी चालू झाली. मग मी काय केलं, क्लच आपला घेर टाकला.
देवा शप्पथ सांगतो गाडीचा पहिला घेर पाडला. अच्छा. तसा गाडीचा घेर पडला एवढा आनंद झाला. गाडी चालू गेली आणि त्याच्याकडे गेलो, त्याला बसावला. बसवलं आम्ही गेलो, निघालो पुढं. आता म्हणलं आता जे व्हायचं ते काय, आता काय टेन्शन नाही. जी ती वेळ होती ती निघून गेली. म्हटलं तू आता काय टेन्शन नाही, म्हटले तू टेन्शन. चल आम्ही गेलो वरती. एक धाबा भेटला आम्हाला. धाब्याला 3 गाड्या उभ्या होत्या. धाब्यात गेलो, आतमध्ये घुसलो. आतमध्ये धाब्यामध्ये चालू होतं, म्हणजे नाही का रात्रीला सगळे लवकर उठलो, म्हणजे सगळे ड्रायव्हरच होते तिथं. म्हणलं तिथं थांबलो. धाब्यात पाणी बिणी गेलो आणि मग मालकापाशी गेलो, त्या धाब्याच्या मालकापाशी. तर धाब्याच्या मालकाला म्हटलं, साहेब आमच्या संग असं अशी घटना झाली आत्ता इथं. तर धाब्याच्या मालकाने मला काय बोलायला पाहिजे, साहेब तुम्ही वाचले. बापरे. परवाची गोष्ट आहे, एका ड्रायव्हरचं मुंडकं तुटून पडलेलं होतं. अरे. असं माझं वेड पाळायला लागलं ना मला. म्हणलं ड्रायव्हरच का गावला तो. ते कुणाला नव्हतं काय करत, फक्त ड्रायव्हर. फक्त ड्रायव्हर. ना किन्नरला काय करत नव्हतं, कुणाला काय करत, फक्त ड्रायव्हरला. त्याने काय सांगितलं मला की मुंडकंच गायब त्याचं. पहिलं देवा मला वाचवलं तू. म्हणजे ते त्या टायमाला, म्हणजे तिथं त्यांनी काय सांगितलं मला, तिथं एक लेडीज होती, कुणीतरी तिला मारलं किंवा नाही का तिचं हे केलं, पण तिचं पण मुंडकं काढलेलं होतं. XYZ कुणीतरी तिला पळून मारून टाकले तिकडे. पण तिची आत्मा तिथंच राहिली. गाडीत आणली होती तिला, त्यांनी मला सांगितलं. गाडीत आणली होती, म्हणजे चालत आले होते ते, म्हणजे असे नाही का जोडपं होतं त्यांचं. तर त्याच्यात कुणीतरी त्याला मारलं. तर ती आता बदल घेते. आता आमच्या ह्याचा पहिले किस्सा नाही येतो मला म्हणला तुला सांगण्यासाठी. म्हणजे जी बाई दिसली होती ती तोच प्रकार होता. तीच बाई मारती आणि ते आत्तापर्यंत चालू आहे ते. म्हणजे त्या घाटामध्ये लोकांना जाताना सांगताना जादा वेळ, आता तो रस्ता बंद करतात रात्रीच्या टायमाला म्हणतात. अच्छा. सगळ्यांसाठीच. सगळ्यांसाठी जाऊच नको, तुझा जीव प्यारा आहे का, तुला हे प्यारा आहे म्हणतात. बरोबर आहे. पण काही लोक ऐकतात, काही लोक नाही का. ते जसं मी नाही का, तर तिन्ही म्हणलं चल होईन ते जाईल, आणि नेमकं ती घटना झाली. बर. तर अजून तुमच्या फुगडीतले काय अनुभव आहेत का? अनुभव आहे अजून फुगाडीचे भरपूर आहेत. कारण माझं घर रेल्वेच्या कडेला आहे. रेल्वेच्या कडेला म्हणल्यावर लोकांना माहिती आहे, जीव द्यायला मोकळी जागा आहे. कारण काय व्हायचं, एक माणूस होता, त्याचं नाव नाही घेत मी आता कारण ते खूप वेगळे आहे. तो दारू प्यायला यायचा त्या साईडला. आमच्या शेजारीच दारू भेटायची. तिकडं खाली. हां. तर त्याची आणि त्याच्या बायकोची काहीतरी भांडणं झाली होती. तर त्यांनी मला एकदा सांगितलं की असं झालं आहे, मला लय टेन्शन आलेलं आहे, मी जाऊन आता जीव देणार. त्याची भाषा अशी होती, आता मी जाऊन जीव देणार आहे डायरेक्ट. याला जीव देऊन काय चांगलं होतं आहे का म्हणलं. हां, मीच म्हणायचं दारू प्यायचं कमी करा, तुम्ही जादा प्याता म्हणलं, घरचे ओरडत असतील. आता तुम्ही माझ्या समोरच येत आहे, माझ्या समोर आहे म्हणलं. तर म्हणला नाही बाळा, तुला नाही माहितलं, टेन्शन आहे. ठीक आहे, टेन्शन आहे. भाऊने काय केलं, दुपारी 3 वाजता गेला आहे दारू प्यायला. दारू प्यायला रेल्वे खाली. बापरे. त्याचं झालं मुंडकं तुटलं. आणि त्या टायमाला अमावस्या होती बहुतेक. टायमिंग असतो 12चा, काय असतं ते अमावस्याचं टायमिंगनुसार. त्याने दिला जीव. अमावस्या पौर्णिमा हे 2 दिवसामध्ये जर कोण माणूस मरतो, त्याच्या आत्मावरती जात नाही. अच्छा. जे काय आहे आपण बोलतो स्वर्गात जाणार आहे, यात जाणार आहे, त्यात जाणार आहे, तर काय नसतं. आत्मा. म्हणजे ते द्वार आहे ना, म्हणजे वरचे द्वार असतात ना देवाचे, ते काय बंद असतात असं लिहिलेलं आहे कुठं. मी लिहिल्या वेळा बघितलं, पण अनुभव वेळा असं कुठंही म्हणलं नाही का. पण ती वेळ असतीच तशी. ते एक दिवशी काय आलं, आम्ही पत्रावर झोपलो होतो. तर पत्रावर झोपलो, टायमिंग झाला होता 12:30च्या नंतर, 1:45 झाला होता. गाडीचा आवाज, आमच्या इथं कसं रेल्वे इथं धडाम धडाम धडूम धडाम, त्याच्याशिवाय काय आवाजच नाही रात्रीला. आणि आमच्या इथं सगळं अंधार पडलेला असतं त्या टायमाला, कोण येणं झालं नाही, ना गाडीचं येणं जाणं नाही, फक्त ट्रेन. आता आमच्या शेजार पाजाराच्या सगळ्यांना सवय झालेली, माणूस मिळाला की जाऊन दे. माझ्या इथं असं उडून पडलं आहे की त्याचं कुणाचं मुंडकं तुटलं, कुणाचं इथून. पण ते कसं आहे, ते तसं झालेलं घटना चांगलं नसती, त्यांच्या आत्मे तिथं राहतात. आता काही लोक आमच्या इथे येऊन उतारे टाकायचे. आम्ही कसं त्यात राहिलो, म्हणजे ते अनुभव घेतलेला आहे, बघितलं सगळं. सगळं बघितलं आहे.
पण आम्हाला कधी भीती वाटायची नाही. मग ते आम्हाला कधी हे करायचे नाही. स्वतः ओपन आपण जर केलं तरच ते आपल्याला त्रास द्यायचे. तर एक दिवशी आम्ही माझ्या बायकोला दाखवलं. तिने एक दिवशी बघितलं इथं चाललेलं आहे. तिला मी झोपून गेलो होतो. तिला पाणी प्यायला तहान लागली म्हणून ती जागी झाली. उठली, तिने बघितलं ते. मला रात्रीला उठून म्हणायला लागली, आपण खाली झोपू. तिथं नको झोपायला वरती बाबा, तुझे चांदण्या बघायचं आजच मला वेगळंच दिसले म्हणली. कारण नवीन लग्न होतं, तिला काय माहीत नव्हतं, अनुभव नव्हता असं काय होतं आपल्या इथं पण. तर तेव्हापासून माझी बायको म्हणायला लागली, मी तिथं राहतच नाही बाबा. पण असं काय बघितलं त्यांनी? तिने माणूस बघितला ना तो मेलेला. तोच जो मेलता तो? तोच मेलेला माणूस बघितला. तिला मी सांगितलं होतं झोपायच्या अगोदर, हां. असा असा माणूस फिरतो बरं का आपल्या इथं. तुला असं वाटत असेल की नंतर तुम्हाला बोललोय, मी खोटं बोलतोय, असा अनुभव तू चुकीचं आहे, पण मी खरं बोलतोय. हां. तिला काय वाटलं ते खरं बोलणार असं, बघ खोटं बोलत असं, मला झोपण्यात झाली. पण ती पाणी प्यायला उठली, तिने बघितलं. नाही नाही ना, आता मी इथं राहणारच नाही म्हणली. मग आम्ही काय केलं, भाड्याने घर घेतलं, दुसरीकडे राहायला लागलो आपण. म्हणजे आता एकदम व्यवस्थित मग ते सोडून टाकलं. सोडून टाकलं. पण तो जो माणूस दिसला तो काय परत काय इजा वगैरे करायचा काय? तो इजा नाही करत, तो फक्त आता लोकांना दिसतो, अजून पण? अजून पण दिसतो. कारण कसं आहे, आत्मा आहे ती. त्याचं काय गोष्ट त्याला सांगता येत नाही ना, काय येत नाही. असे घटने खूप आहेत झालेले माझ्यासमोर किस्से. परत अजून एक किस्सा आहे माझा. कब्रस्तानापाशी आहे ना, मी इथं कामाला होतो एका जागी. कुठं ते लोकेशन? लोकेशन आपलं तुम्हाला कब्रस्तानच्या शेजारी आहे ना, फुगवाडीच ना मग? फुगेवाडीचंच. हम्म. कारण हे किस्से सगळे माझ्या इथले काढलेले आहेत आणि माझ्या संग काढलेले किस्से आहेत. माझ्या वडिलांचा एक मित्र होता, तो कब्रस्तानात राहायचा. त्याचं घर सगळं मोठं होतं, म्हणजे चांगलं होतं. पण त्याची एक सवय होती, तो कब्रस्तानात कबरी जाऊन झोपायचा. बापरे! भीती नव्हती वाटत का? तो म्हणायचा आहे बघ, मला पण इथंच यायचं आहे. तो ख्रिश्चन होता. हम्म. तो काय म्हणत होता, मला पण इथंच यायचं आहे. माझ्या वडिलांना म्हणलं, पप्पा हे बाबा का रे तिथे कब्रस्तानात झोपतात? तर म्हणते त्याला लहानपणापासून त्याला ते कब्रस्तान आवडतं आहे. म्हणलं काय म्हणतो, कब्रस्तान? कब्रस्तानात अंडी तळून खायचा. अरे बापरे! तो कब्रस्तानाच्या शेजारी असं ठेवायचा कबरीच्या इथं. आणि मी असून माझा पोरा एवढा बारीक. मग त्यावेळेस ते वॉचमन वगैरे काय बोलत नव्हते का त्याला? नाही नाही, कारण तो ख्रिश्चन होता आणि तिथे एक वॉचमॅन पण, तो पण त्याचाच मित्र. अच्छा. कब्रस्तानात कोण कुणाला जादा काय विचारत नाही. ते काय असं बांगला नाही की तू ए काय रे कशाला आला. कब्रस्तान आहे तिथं, लोकच पहिले यायला घाबरतात. हम्म. तर हा मस्तपैकी अंडे बिंडे बनवायचा. मी लहान होतो त्या टायमाला, तर मला घेऊन गेला एकदा आणि माझ्यासमोर अंडे तळायला लागला ना तिथं. मी म्हणलं त्याला, बाबा तू का रे असं करतो? कारण बाबा म्हणलं म्हणजे आजोबा म्हणायचो मी त्याला. तर म्हणतो, बाळा काय नव्हतं इथं, अरे माणसांचं हे सगळं, शेवटीला आपल्याला इथंच यायचं आहे. मी म्हणलं यातनं काय निघलं बिगलं तर कसं होईल? हे बघ, जे वाईट आहे तोच तो त्रास देणार तुला, जर तू वाईट केलेला असं. मी त्याच्या संग कधी वाईट नाही करत, तो माझ्या संग नाही करत. तो काय करायचा, घुंगडी घ्यायचा, कबर जी चांगली दिसती हाय पाय म्हणजे नाही का बनवलेल्या कबरी असतात स्वच्छ वगैरे? स्वच्छ एकदम नाही का असे, त्याचं हातरून टाकून झोपायचं रात्रीला. आणि ती कब्रस्तानातले कोण लोक त्याला काय माहीतच नाही पडत ना कोण आतमध्ये झोपले. जिवंत माणूस हा मेलेल्या माणसांमध्ये झोपायचा म्हणल्यावर काय. मी म्हणलं राव, लहान होतो मी तेव्हा. शेवट मग जसं 12-13 वर्ष झालो, म्हणलं बाबा, तो होता त्या टायमाला मी 12-13 वर्षाचा होता तो. नंतर कुठं आजारी तो वारला, तर मला काय कळलंच नाही नंतर नाही. मग कारण वडिलांना अटॅक आला, त्याच्या अगोदर वडील वारले माझे. 11-11.5-12 वर्षाचं होतं त्या टायमाला माझे वडील पण अटॅकने गेले. त्यानंतर तो दिसलाच नाही मला. पण मग त्याच्यासोबत काय असा एक्सपिरियन्स काय झाला तुमचा तिकडं? काय घडलं का तिकडं गोष्ट? तिथं कसं असतं, त्या संग मी एक दिवस झोपलो होतो. हम्म. झोपलं म्हणजे कसं आहे, अर्धा एक तासभर मी तिथं झोपलो होतो. मला वेगवेगळे आवाज यायचे कानाला माझ्या. आणि त्याला विचारायचं कोण ओरडते, कोण नाही हे करते. ते म्हणतं कोण नाही, फक्त मलाच आवाज यायला लागले. माझी आई म्हणली माझ्या पोराला तिथं पाठवायचं नाही माझ्या बापाला.
त्यांची भांडणं झाली त्या विषयावरनं. कारण मी मोठा होतो, कारण बारका भाऊ एकदम बारीकच त्यामुळं. नाही आणि मला कसं त्या बाबाची आवड होती, म्हणजे नाही का जायला लागलो मी त्या संग. तो मला खायला घेऊन द्यायचा, माझा लाड करायचा. पण एक दिवशी काय झालं, नंतरनी वडील वारल्यानंतर बाबा पण गायब झाला अचानकच. म्हणजे काय झालं मला अजूनपर्यंत कळलंच नाही त्यांचं. आणि त्याच्या नातेवाईकांना पण विचारलं काय आहे काय नाही. ते मग नंतर म्हणले तो वारला केव्हाच. मग ते वडील वारल्यानंतर म्हणजे येणं जाणं बंद झालं भरपूर वर्ष. म्हणजे 7-8 वर्ष तर बंदच झालं. म्हणजे मी मोठा झालो तेवढ्या ह्याच्यामध्ये. 7-8 वर्षामध्ये म्हणजे मी त्या टायमाला किती 11-12 वर्षाचा. मग नंतर मोठा झालो. नंतर आत्तामध्ये त्याचा एक जण भेटला होता मला, म्हणला नाही तो केव्हाच वारला. म्हटलं ठीक. पण त्या माणसाचं कसं होतं, तो वाटलं बोलायचा तो. म्हणजे कोणाचं असं ते लोक त्यांच्यासंग बोलायचं असे ते एक हे होतं. अच्छा. माझ्या वडिलांना तो सांगायचा. भूताखेतांसोबत बोलायचं. बोलायचा. लोकांची एक सवय असती. आणि काय काय लोक नाही का असं करण्या करतात. कुणी कुणाला करणी केली होती तो सांगायचा. ज्याला करणी केली होती ना तो मेलेला आहे ना, तो सांगायचा माझ्या घरच्यांनी केली होती. अरे बापरे. तो माझ्या वडिलांना सांगायचा. यासोबत असं हां. तर माझे वडील मला म्हणायचे की बाबा सगळं जादा राहत नको जाऊ, तेवढ्यात तेवढं हे करत जा. कारण ते जरा थोडं विचित्र प्रकारे. डोक्यामध्ये जरा थोडं हे होतं. कारण ते कसं असतं, काही भूतं त्यांच्या संग बोलतात. आणि आज जर मनातनं आपण जर इच्छा केली ना की आपल्या संग बोलायचं आहे, ह्यांच्या संग आपल्याला बोलायचं आहे, ते खरं घडतं. पण ते बाकीच्याला आपल्या जे नॉर्मल माणसं आहेत त्यांना नाही कळत. हसतात ते. हसतात. पण जेव्हा ते घडतं ना मग विचार करतात. बर. तरी होते सगळे तुमचे अनुभव. खूप अनुभव डेंजर होते माझे ते. आणि मी त्यातून ते अनुभव घेऊन आत्ता तर जरा कुठंतरी व्यवस्थित आहे एकदम. बर. तर मित्रांनो, हे होते जाधव सरांचे अनुभव आणि अनुभव खूपच भयंकर होते. आणि ह्यांच्यासारखं जर तुम्हालाही अनुभव आले असतील आणि ते जर तुम्हाला अनुभव सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवायचे असतील तर आपल्या चॅनलवर तुम्ही येऊ शकता. त्याची गुगल फॉर्मची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती नक्की तुम्ही भरा. तर चला आता आज आपण इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.